हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित. बरोबर 1 वर्षाने जवळ भेटतोय. मध्ये एकदा मे महिन्यात आलो होतो 1 दिवस, पण एकच दिवस तेवढा. त्यामुळे लास्ट तसं दिवस झालं तर लास्ट इयरचा 2 फेब्रुवारीला आलो होतो. बरोबर. आता 2 दिवसांनी येईलच तारीख. तर कसे आहात म्हणजे? मजेत. व्हेरी गुड. मी पण मजेत आहे, व्यवस्थित. एक वर्षाने आपण भेटलो आहोत, बरोबर. असं मला वाटत नाही. मला असं वाटतं गेल्या आठवड्यात आलो होतो, भेटलो होतो, बोललो होतो, इतकं. मग खरंच तसंच वाटत नाही. अगदी मनापासून सांगतो तुम्हाला. म्हणजे काय आहे बापू आमचा, त्याला काय आहे, त्याने आम्हाला काही मिस केलं नाही. खरंच केलं नाही. अगदी 108% सांगतो, जराही मिस केलं नाही. कारण कोणाला पण मिस करत नाही. जर दररोज भेटतो त्याला आपण मिस करत नाही. मी माझ्या बाळांना दररोज भेटतो, त्या मी कोणालाही मिस केलं नाही. अगदी 108% केलेलं नाही. राज लक्षामध्ये. त्यामुळे नो वरीज. एक महिना 1.5 महिन्यापूर्वी गंमत झालं आणि म्हटलं ठरवलं तेव्हाच की आज पहिल्यांदा जाऊ आपण, तेव्हा ह्याच विषयावर बोलायचं. एका व्यक्तीशी मी फोनवरून बोलत होतो आणि त्या व्यक्तीने बोलता बोलता, चांगली व्यक्ती आहे, साधी व्यक्ती आहे, प्रेमळ व्यक्ती आहे, पण बोलता बोलता जे काही 1-2-4 वाक्य सांगितले मला, ते ऐकून मला लक्षात आलं की आपल्या सामान्यामध्ये बहुतेकांना ह्या गोष्टीची माहिती नसावी नीट नक्की. मग आणखी काही जणांशी गप्पा मारल्या, त्यांना न कळू देता, आणि तेहीच लक्षात आलं की काही माहीत नाही. खरं म्हणजे रुटीन गोष्ट आहे, आपल्या प्रत्येक सनातन धर्माला माहीत असणारी गोष्ट आहे, बरोबर. अगदी दर महिन्याच्या महिन्याला येणारी गोष्ट आहे, मला माहीत नसते. एकादशी. एकादशीला काही लोक उपवास करतात, पण शुक्ल पक्ष असे कृष्ण पक्ष हे सुद्धा लोकांना माहीत नाही. आणि एकादशी म्हणजे काय हेही माहीत नाही. एकादशी का करायची असते किंवा का मानली जाते, तिचं महत्त्व काय हे तर अजिबात माहीत नाही. खरं मी आपल्या 1-2 प्रवचनामध्ये मी उल्लेख केला होता, पण असं कंटिन्युअस त्याचा थोडा उल्लेख येत गेला होता. कोण आहे एकादशी, काय आहे एकादशी, कुठल्या पक्षात येते, शुक्ल पक्षात की कृष्ण पक्षात? दोन्हीमध्ये येते. दोन्हीमध्ये येते. आता दशमीनंतर एकादशी येणारच आहे. आणि ती एकादशी ही साक्षात आई जगदंबेचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. एकादशी तिथी ही साक्षात जगदंबेचं स्वरूप आहे. आणि आम्हालाही माहीत नाही हे एकादशीचं स्वरूप कसं आहे. ही पूर्णपणे निळ्या वर्णाची आहे, नीलवर्ण आहे. आलं लक्षामध्ये. हिच्या गळ्यामध्ये सुद्धा वैजयंती माळा आहे. हिलाही 4 हात आहेत. हिच्या 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म ह्याच गोष्टी आहेत. कारण निर्माणच मुळी झालेली आहे ते महाविष्णूच्याच देहापासून. आता देह म्हणजे मानवी देह नाही, विलक्षण देहापासून, अद्भुत देहापासून, सच्चिदानंदमय देहापासून. तर आम्हाला माहिती आहे की विष्णूचं एक नाव आहे मुरारी, बरोबर. म्हणजे मूर राक्षसाचा शत्रू. मुरारी, अरी म्हणजे शत्रू, मूर. हा एक मूर नावाचा राक्षस निर्माण झाला द्वापर युगामध्ये, की ज्याने तोपर्यंत होऊन गेल्या प्रत्येक दैत्याचे आणि दानवाचा जो काही स्ट्रॉंग पॉईंट होता तो पॉईंट आत्मसात केला होता, वरदान म्हणून मागून घेतला होता. म्हणजे सगळ्या दैत्य दानवांचा, असुरांचा, राक्षसांचा जो मिश्रण होता. आणि सगळ्यांची प्रत्येकाचं जे उत्कट बल होतं, मी उत्कृष्ट म्हणू शकत नाही, म्हणजे स्ट्रॉंग बळ होतं, ते बळ त्याने त्याच्याकडे घेतलं होतं. अशी अनेक वरदाने मिळवून ठेवली होती की त्याने सगळ्या जगाला नेहमीप्रमाणे त्राही भगवान करून सोडलं, जसे असुर करतात तसे. आणि शेवटी ब्रह्मदेव, प्रजापती ब्रह्माने ठरवलं
इंद्राला म्हणतो काय करतो आहेस? इंद्र म्हणतो मी काही करू शकत नाही आहे, मी हतबल होऊन बसलो आहे, स्वर्गलोक मी सोडून दिला आहे आणि मी तुमच्याकडे आलो आहे. बाई मग चल, आपल्या सगळ्यांचा शेवटी मार्गदर्शक एकच, आपल्याला तारणारं एकच, तर स्वयं भगवानाकडे जाऊया. स्वयं भगवान सांगणार मी काय बघणार नाही या क्षणाला, मी साकेतमध्ये शांतपणे बसलेलं आहे, माझ्या विष्णू रूपाकडे जा, माझ्या महाविष्णूच्या रूपाकडे जा, तुमचं काम करेल, मी सध्या बिझी आहे. हा स्वयं भगवान तसा हुशार आहे खूप. आपल्याच एका स्वरूपाकडे पाठवून दिलं महाविष्णूकडे. महाविष्णू नेहमीप्रमाणे डोळे बंद करून शांतपणे शेषशायीने बसलेले होते आणि लक्ष्मी माता पाय चुरत बसलेली होती. नारद मुनी नेहमीप्रमाणे चिपळ्या बाजूत उभे होतेच बाजूला, आणि सगळे देवगणाला घेऊन इंद्रासह प्रजापती ब्रह्मा तेथे येऊन पोचले आणि त्याने विनंती केली की असं चाललेलं आहे. तर इंद्राला जरा संशय आला. तो सारखा प्रजापती ब्रह्माचं पितांबर होतं, त्याचा पदर ओढायला लागला. ब्रह्माने त्रासून विचारलं, अरे काय चाललं आहे? आता अभिषेक आपण कोणाशी बोलतो आहे, काय करतो आहे? ते इंद्रावर खेकसले. इंद्र म्हणते अहो मला वाटतं तुम्ही नीट ऐका, तुम्हाला ऐकू येत नाही, तुम्हाला ऐकू येत नाही वृद्धापकाळामुळे. तर मग तुला काय ऐकू येत आहे? प्रजापती ब्रह्मा विचारतो तुला काय ऐकू येत आहे? इंद्र म्हणतो अहो तुमचे महाविष्णू घोरत आहेत, गाढ निद्रेमध्ये आपण जे बोलतो ते अळवावरच्या पाण्यासारखं ते ह्या कानातून निघून त्या कानातून निघून जाते. अळवाच्या वरचं पाणी कसं टाकळी पडून निघून जातं. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, नळीतून हवा फुंकली ती नळीत राहत नाही, ती निघून जाते. तसे आपले शब्द असे एका कानावर पडत आहेत आणि दुसऱ्या कानापर्यंत पण पोचत नाही आहेत. मेंदूमध्ये जाण्याचा मार्गच मोकळा वेगळा. प्रजापती ब्रह्मा हसतो, तोही परब्रह्माचं स्वरूप आहे. तो सांगतो इंद्रा त्याचं घोरणं, त्याची निद्रा, ह्यांची चिंतन, ह्याचं कार्यकारण भाव ओळखण्याची तुझी लायकी आहे काय? इंद्र म्हणतो नक्कीच, म्हणून तर मला देवांचा राजा केलं गेलं आहे. काय माणसाला अहंकार चढतो बघा. ज्या देवाने त्याला राजा केलं त्याच्यावर जा आजवायला बघतोय, मला त्याने निवडलं ॲज मी ग्रेट असलो पाहिजे, बरोबर. त्याबरोबर म्हणतं झालं. नारद मुनी उभेच होते बाजूला, आपण मग ऐकलं मग अशी. नारद मुनी इंद्राला म्हणतात का हा 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 महेंद्र, काय तुमची कर्तबगारी, काय तुमचं शौर्य, काय तुमची वीरता, काय तुमचं धैर्य, काय तुमचा संयम, काय तुमची बुद्धिमत्ता, काय तुमची ताकद. खरोखरच या मूर अक्षराला केवळ सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणून मेरा सहज मुंगीसारखा चिरून टाकला असतात. आणि तुमची बुद्धिमान एवढी तीक्ष्ण आहे की तुम्ही बरोबर ओळखलं की महाविष्णू घोरतोय म्हणजे त्याला ऐकू येत नाही. महाविष्णू घोरतोय म्हणजे त्याला ऐकू येत नाही, तो गाढ झोपलेला आहे. महेंद्र म्हणतो आता किती वेळ ताटकळत बसणार आपण? त्याला थांबायची सवय नाही, राजा आहे ना, सत्तेचा गर्व आहे. दीन दशेला गेलेला आहे, हीनदीन झालेलं आहे, तरी अहंकार सुटत नाही. बघा माणसाचं मन म्हणजे इंद्राचा अंश म्हणजे मानवाचं मन. आपलं मन पण असं असतं. किती हीनदीन परिस्थितीला गेलो की आमचा अहंकार सुटत नाही आम्हाला. आम्ही देवाशी खोडं बोलायला घाबरत नाही, देवाला खोडी प्रॉमिस द्यायला घाबरत नाही, देवावर टीका करायला घाबरत नाही. आणि परत आम्हाला त्याची कृपा हवीच असते. आणि ह्या देवाने नाही केली कृपा तर तो देव करील समजा आम्ही त्यांच्याकडे जातो. लक्ष ठेवा, किती देव केले तरी स्वयं भगवान जोपर्यंत मान हलवत नाही कारण कुठलाही देव कृपा करत नाही. तुम्ही मग किती नवस सायास करा, उपासना करा, मोठ्या मोठ्या घोर 108 वेळा पठण करा, काही उपयोग होणार नाही. तो एकच जो आहे तोच तुमचं बोलणं वरपर्यंत पोचू शकतो किंवा स्वतःच काही निवडा करायचं करू शकतो, हे लक्षात ठेवा. आता इथे महाविष्णू गाढ निद्रेमध्ये आहेच. आपण किती वेळ थांबायचा हा प्रश्न पडलेला आहे महेंद्राला. मग महेंद्र काय म्हणतो की आपण एक काम करूया, ह्या नारदाकडून चिपळ्या मागून घेऊया. नारद कधी कोणा नाही म्हणत नाही. खरं नाही बस बाय त्याच्याकडे चिपळ्यांशी दुसरं काही नाही, एक तंबोरी आणि चिपळ्या बस आणि हरिनाम याशिवाय त्याच्याकडे काहीच नाही आहे. उदार असतो स्वभावाने. नारद काय म्हणतो नारदा
मला जर तुझ्या चिपळ्या दे. चिपळ्या घेतल्याबरोबर हा जोरजोर वाजवायला सुरुवात करतो इंद्र. तरी काय महाविष्णू जागा होत नाही. हा त्याच्या कानाशी जाऊन जोरजोरात वाजवायला लागतो. नारद म्हणजे तुझी ताकद वापर 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 तुझी ताकद वापर, जोरात वाजव जोरात वाजव जोरात वाजव. त्या मोठ्या कर चिपळ्या, आणखी मोठ्या कर. हा चिपळ्या खूप मोठ्या करतो, खूप स्वतःच मोठा आकार करतो, खूप मोठा एवढा आवाज होतो की इंद्राचे कान बहिरे होतात. तो नाही मला ऐकू येत नाही नारदा, पण हा काय उठत नाही. बघा मग इंद्राला आता संशय होण्यामध्ये महाविष्णू बघा बहिरा झाला की काय. नारद म्हणतो चला झालं काम झालं आपलं, आता मस्तपैकी जे काय व्हायचं ते होऊन जाईल. नारद म्हणतो बघ बाबा तू आता बहिरा झाला असेल त्याला हलवून उठवण्याशिवाय मार्ग नाही. हा घसा 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 विष्णू हलवतो पण काही होत नाही. मग तू लक्ष्मी मातेकडे बघतो, ती पण डुरके काढत असते. अरे बापरे, आधी मायाचं ते हरीची त्रेधा तेरपीठे उडली ते ब्रह्मादिकांची. हे आपण सैश्वर वाचलेले आहे. ती आधी माया काय झोपे सोंगेला कमी करणार आहे. ती नाही पण सोंग गेलं, ती पण झोपली, तिने डुरकी काढते. फक्त ती घोरत नव्हती, हा फरक मात्र लक्षात ठेवा. तो महाविष्णू घोरत होता आणि हलवून हलवून इंद्र थकला तरी काही महाविष्णू जागावायला तयार नाही. आता महेंद्राला राग चढतो इंद्राला. तो नारदाची तंबोरी न मागता घेतो. पहिल्यांदा चिपळ्या मागून घेतल्या, आता तंबोरी खेचून घेतो आणि जोर जोरात ती तंबोरी तंबोरी वाजवत नाही. तंबोरीचा जो दांडा आहे तो हातामध्ये धरून ती तंबोरी उचलायला जातो, उचलतो आणि वर नेतो. त्याबरोबर ती एवढीच जड होते एवढीच जड होते एवढी जड होते की इंद्रादेशा खाली दाबला जायला लागतो, चिरडला जातो. अक्षरशः त्याला असं वाटतं की मेरू मांदार परत आपल्याकडून ठेवलेत की काय. त्या विणे घालून तंबोरी घालून जेमतेम हाताची काही तिची बोटे दिसतात बाहेर इंद्राची. तर नारदाला खुणा करतो आणि जेमतेम आवाज बाहेर पडतो, नारदा नारदा वाचव वाचव, नारदा नारदा वाचव वाचव. नारद म्हणतो नारायण नारायण, हा म्हणतो नारद नारद, परत नारद म्हणतो नारायण नारायण, हा म्हणतो नारदा नारदा. शेवटी इंद्र कंटाळून म्हणतो नारायण नारायण काय करतोस, मला वाचवा. ज्या क्षणी हा नारायण नारायण म्हणतो त्या क्षणी तो पर्वत झालेला विणेचा तो हलका होतो आणि बाहेर येतो. नारायण सगळं कळलं का. नुसतं नारायणाचं नाव घेतलंच ते सुद्धा मला शिकवण्यासाठी शहाणपणा. त्याचं केवढं भलं झालं, तो भला वाचलं. लक्ष ठेव. हे एवढं करण्यायोगी आटापिटा केलास, पुड्या वाजवल्यास, तंबुरी मारायला गेलास, त्याची प्रेमाने त्याच्या नावाचा जप केला असतास तर तो लवकर जागा झाला असता. हे लक्षात घे. कारण तुला कळत नाही अजून की महाविष्णू घोरतोय. ह्या असं त्याचं मूळ स्वरूप जे स्वयंभगवान त्रिविक्रम आहे ते जागृत झालेलं आहे तुझ्या सहाय्यासाठी. हे आपल्या सगळ्या भक्तांसाठी लागू आहे. हे जेव्हा आम्हाला वास्तव वाटलं या देव झोपला की काय, देवाने डोळे बंद करून घेतलेत की काय, त्या क्षण आम्हाला कळलं पाहिजे जे आमचं इष्टदेव दैवत आहे ते त्या स्वयंभगवानाच्या आज्ञेनुसार काम करत आहे आणि सुद्धा स्वयंभगवान आमच्या नजर ठेवू नये, आमच्या सहाय्यासाठी तत्पर आहे, उभा आहे. ज्या क्षणी नारदाच्या सांगण्यानुसार इंद्र जो आहे तो शरण जातो, शरणागती पत्करतो. सकृदेव प्रबंधाय तव अस्मी दिशी याचते अवम सर्वभूतेभ्यो ददामी येतात व्रतमम. एकदा जरी जो म्हणे की मी जरा शरणागत आहे, बस मी त्याला अभय देईन सगळ्यांपासून. मूळ राक्षसाची गोष्ट काय. आणि त्या क्षणी स्वयंभगवान जो आहे तो आपल्या विष्णुरूपाला प्रेरित करतो, जा जाऊन लढ. महाविष्णू स्वरूप जातं लढण्यासाठी मूळ राक्षसाशी. तुंबळ युद्ध सुरू होतं. तो राक्षस निश्चित पडल्याचं नाटक करतो. आता महाविष्णूला प्रश्न पडतो करायचं काय, नाटक केलं आहे. इंद्र म्हणतो अरे मेला मेला. आता इंद्राचं काम झालं ना, माणूस असं मन आहे. इंद्र म्हणजे माणसाचं मन. गरज सर्वांनी वैद्य मरो, काम झालं. देवात्व आता जा. नाही झालं झालं, मोर मेला 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 मेला. आणि समजा काय त्याची तरफड असेल उरली तर मी मागून टाकेन त्याला. आता काय नाही रेसा पेसावून पडला आहे जमिनीवरती. काय काळजी करू नका, तुझा बिंदास मी बघून घेतो. हां, विचार करा आपण असं किती वेळा वागलो त्या आयुष्यामध्ये. बरं, हा विचार करायला पाहिजे कधी या माणसाने आयुष्यामध्ये आपल्या. आणि मग तो निघून गेल्याबरोबर महाविष्णू ज्या क्षणी निघून जातो त्या क्षणात मूळ राक्षस परत उभा राहतो
आणि आता अधिक वेगाने इंद्राशी युद्ध करायला लागतो. इंद्राची भुई थोडी होऊन जाते. कसं पळायचं कुठे आपल्याला काही कळत नाही. फक्त ह्यावेळेस माझा तो शहाणा झाला आहे, नारायणा धाव नारायणा धाव म्हणून तो ओरडाओरडी करत राहतो, जप करत राहतो. आणि ज्या क्षणात तो म्हणतो भगवंता हे स्वयंभगवान मी तुला शरण आलो आहे, त्या क्षणाला स्वयंभगवान याच्या मातेला आवाहन करतो, या महेंद्राला एकदा कायमची सजा, कायमची धडा शिकव. हा शहाणपण शिकतच नाही आहे, आता लवकरच कलियुग सुरू होईल, मग काय होईल. त्या क्षणाला आई जगदंबा त्याच महाविष्णूच्या संपूर्ण कांतीपासून, शरीरापासून कांतीपासून प्रगट होते. देवी एकादशीच्या स्वरूपामध्ये, एकादशी या तिथीला ती निर्माण झाली, प्रगट झाली, पण तिचं नाव एकादशी. आणि ती फक्त एकच प्रहार करते तिच्या शारीरिक आयुधाने. पण आता जे कमल आहे त्याच्यानुसार पाकळीच्या टोकाचा स्पर्शावर मूळ राक्षस मरून पडतो. की हातातील कमळाच्या पाकळीचं, एका पाकळीचं टोक लागतं. विषय करा तिचं शस्त्र किती प्रबळ असेल. आम्हाला कमळ नाजूक वाटतं, पण वाईटांसाठी ते कमळ अत्यंत घातक आहे, लक्षात ठेवा. आणि तेव्हा मग तो राक्षस मेल्यानंतर एकादशी देवीच्या समोर महेंद्र जो आहे, इंद्र आहे, राजा इंद्र आहे, तर शरणागत होता. म्हणतो काय करू माते, माझं डोकं ठिकाणावर राहावं, मी माजू नये, मला अहंकार होऊ नये, मला गर्व होऊ नये, मी देवाशी चुकीचं वागू नये माझ्या, मग मी काय करू. तेव्हा जगदंबा सांगते, ती देवी एकादशी सांगते, तू एकादशीचं व्रत कर. एकादशीचं व्रत म्हणजे काय, तर 3 गोष्टी करायच्या. एकादशीच्या दिवशी या स्वयंभगवानाचं स्मरण करायचं, त्याचं पूजन अर्चन करायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही ग्रहण करायचं कानाने, नाकाने, तोंडाने, ते फक्त त्याच्यासाठी करायचं. उपवास करायचा. उपवास म्हणजे फास्टिंग नाही, उपवास म्हणजे भगवंताच्या नजीक बसायचं. तर दर एकादशीला तू एक करत जा, मग तुला अहंकार येणार नाही, तू माजणार नाहीस, तर देवापासून दूर जाणार नाहीस. मला सांगा आपल्या एकादशीची किती गरज आहे, बरोबर. पण मनापासून एकादशीच्या दिवशी भगवंताला आठवायला लागा, बरोबर. आपण जो मंत्र कशा करत तोच करायचा, पण तो करता आठवण ठेवायची या इंद्राच्या गोष्टीची. ही एकादशी देवीचा प्रादुर्भाव मी कशासाठी झालेला आहे, की कलियुगातल्या मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी, कलियुगातील मानवाला टाळण्यासाठी, की देवा मी तुझा आहे, तू माझा आहेस, पण मी तुला विसरणार नाही. देव तुम्हाला कधीच टाकत नसतो, तुम्ही देवाला टाकत असता, हे आपण आधी शिकलं पाहिजे. इंद्र म्हणजे आमच्या मनाचंच प्रतीक आहे, लक्षात ठेवा. कशी वाटली गोष्ट, ही कहाणी नाही आहे, ही सत्य घटना आहे, लक्षात ठेवा. 7 स्तरांवर घडणारी सत्य घटना आहे. प्रत्येकाने आज घरी जाताना आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला, की मी कधीतरी या इंद्रासारखा वागलो आहे का. आणि नक्की समजायचं कलियुगात जन्माला आलो आहोत याचा अर्थ आपण इंद्रासारखे वागलो आहोतच. आणि म्हणून एकादशीचं महत्त्व आपल्याला नीट समजलं पाहिजे. काही नवीन करण्याची गरज नाही, जो गजर करतो आहे तोच करायचा. पण आज एकादशी आहे जाणून आई जगदंबेला प्रणाम करून, त्या जो एकमेव असा पुत्र आहे जो एकटाच मानवाच्या काळजीसाठी तिने उत्पन्न करून ठेवला आहे, बरोबर. त्या स्वयंभगवानाला, ते विक्रमाला आठवत त्याला सांगायचं, सकृदेव प्रपन्नाय तव अस्मी इतिशय उच्यते अभयं सर्वभूतेभ्यो ददामि एतत् व्रतं मम. बस रामाचं वचन आहे साक्षात राजा, रामभद्र असं ते स्वयंभगवानाचं वचन आहे. ते कधीच कदापिही असत्य होणं शक्य नाही. आज कळलं एकादशी देवी काय आहे, एकादशी व्रत काय. अरे सगळ्यांना माहिती होतं वाटतं, कोणीच हो म्हणत नाही आहे. जोरात हो म्हणा बघू. काय जोर नाही. आता कळलं नक्की. व्हेरी गुड. मग करणार, कारण मी करतो, मी माझ्या आईचं स्मरण करतो, डेफिनेटली करतो, एकादशीच्या दिवशी करतो. कारण माहिती आहे की शेवटी मी जर नियम तोडले तर बाकीचे तुम्ही लोक नियम पाळणंच शक्य नाही. आलं लक्षामध्ये, मला नियम पाळावेच लागतात आणि मी पाळतो, आनंदाने पाळतो. आणि ती माझी आई माझ्याकडून पाळून घेते. मोठेपण माझा नाही आहे, तिचा आहे, आणि तो मला मान्य आहे. कारण मी तिला सांगतो सकृदेव प्रपन्न आहे. आलं लक्षामध्ये, मनावर सांगतो दत्तगुरूंनी तिला, आणि ते दोघे ॲक्सेप्ट करतात, मी जसं आहे तसं मला.
तसंच आपल्याला त्याने करावं. म्हणून आपण एकादशीला स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या ह्याच्यामध्ये कॅलेंडरमध्ये कृपासिंधूमध्ये नीट दिलेलं असतं एकादशी कधी येते तिथी बघायची. समजा एक दिवशी विसरला एका महिन्याला तर दुसऱ्या दिवशी करा. अरे ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ती एकादशी होईल लक्षात ठेवा. ती ताकद आहे कोणाची तरी, तरी तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. पण आपल्याकडून आपण ट्राय करायचं मॅक्झिमम काय एकादशीच्या दिवशी आम्ही करू. पण नाही जमलं तर हरकत नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी करू विसरलो तर आलक्ष्यामध्ये. पण एकादशी करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी ह्या कशा आहेत? देवशयनी. विष्णुदेव झोपतात, देव प्रबोधिनी. कार्तिक देव नारायण देव म्हणजे विष्णुदेव उठतात. ही संपूर्ण गोष्ट या चातुर्मासाची आहे, या दोन एकादशींची आहे, आषाढी आणि कार्तिकी. म्हणून त्या दोन्हीचं महत्त्व आहे. आषाढी एकादशीला हे युद्ध सुरू झालं, कार्तिकीला हे युद्ध संपलं. समजलं? आषाढी एकादशीला युद्ध सुरू झालं होतं, कार्तिकी एकादशीला युद्ध संपलं. आणि कार्तिक पौर्णिमेला देवानी उत्सव साजरा केला या, म्हणून त्याला देवदिवाळी म्हणतात. बरोबर? ओके? नक्की नक्की नक्की. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.